पुण्यातील भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। पुढील 1.5 महिने पुलावरून वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे। कुठलीही पूर्वसूचना न देता वाहतूक बंद करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे। अचानकपणे पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, पुण्यामधील भिडे ब्रिज हा कोणतीही पूर्वसूचना न देता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। नक्कीच प्रथमेश, नारायणपेठ आणि डेक्कन कॉर्नर या दोन्ही परिसराला, डेक्कन परिसराला जोडणारा हा पूल आहे आणि नदीपात्रातला रस्ता आहे, जो अनेक पुणेकर जे आहेत ते रोजच्या रोज जास्तीत जास्त या रस्त्याचा वापर करतात ट्रॅफिकच्या वेळेस। मात्र आज अचानक ही सगळी मेट्रोकडून पूर्वपरवानगी न देता हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने सांगितलेलं आहे की मेट्रोच्या कामामुळे हा रस्ता जो आहे तो पुढील 1.5 महिना बंद असणार आहे। मात्र पुणेकरांची वाहतूक कोंडी होणार आहे, कारण शनिवार वाड्यापर्यंत जाण्यासाठी जो नदीपात्रातला रस्ता आहे तोही पूर्णपणे बंद करावा लागणार आहे आणि त्यामुळे आता पुणेकरांना आणखी वाहतूक कोंडी करावी लागेल। आणि अचानक सांगितल्यामुळे आज मात्र अनेक पुणेकरांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते। पुलापर्यंत जाऊन पुणेकर परत येत आहेत, मात्र प्रशासनाने पूर्वसूचना देणं आवश्यक होतं। आता हा पूल कधी पुन्हा एकदा खुला होतो ते पाहावं लागेल। मात्र काम झाल्यानंतरच हा पूल जो आहे तो प्रवासासाठी खुला होणार आहे। प्रथमेश, अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।